चौधरी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारत माता की वंदे मातरम, वंदे मातरम। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आपण पाहिलं की पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 6 मधून भारतीय जनता पार्टीचे जे माजी नगरसेवक होते निलेश भाविस्कर यांनी प्रभाग क्रमांक 6 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। नेमकी त्यांची भूमिका काय आहे, काय स्ट्रॅटेजी आहे हे आपण जाणून घेणार आहोत। साहेब नमस्कार। ज्या पद्धतीने आज पाहिलं की आज आपण अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, आत्ताचे सक्रिय नगरसेवक होत आहेत परंतु आज उमेदवारी अर्ज दाखल केला। हा आता सध्या पक्षाची भूमिका माहित नाही, शिकलेल्या लोकांना संधी देत नसेल, या लोकांना शिकलेला उमेदवार नको पाहिजे असेल, विविध कामं या ठिकाणी आम्ही आमच्या प्रभागामध्ये केले व त्यामध्ये आरोग्य केंद्र असेल, कोविडच्या महामारीमध्ये आरोग्य केंद्राची आम्ही उभारणी केली। कोविडच्या महामारीमध्ये हे सगळे जनता आमचे सगळे सहकारी झोपले होते तेव्हा आम्ही रस्त्यावर होतो, लोकांच्या सेवेत होतो। रेमडेसिवीर असेल, सॅनिटायझर असेल, बिल्डिंगची सॅनिटायझेशन असेल, लोकांना बेड असेल, असे विविध कामं आम्ही या ठिकाणी केले। माझ्या प्रभागामध्ये तलाव हे सुशोभीकरण करण्याचं काम आम्ही केलंय। तिथे आम्ही पहिल्यांदा खारघरमध्ये गंगा आरती केली, त्या ठिकाणी दीप महोत्सव आम्ही साजरा केला। असे विविध कार्यक्रम ज्येष्ठांसाठी विहंगम केंद्राची उभारणी केली, आमच्या ज्येष्ठांसाठी सुविधा उपलब्ध केली। त्या ठिकाणी आम्ही मुलांसाठी युवांसाठी प्लेग्राऊंड विकसित केलं। ट्रॅफिक जाम होत होते, ट्रॅफिक जाम साठी आम्ही सिग्नलची उभारणी केली। पहिल्यांदा पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून या सिग्नलची उभारणी आम्ही या ठिकाणी करण्यात आली आहे। असे विविध काम पहिल्यांदा खारघरमध्ये समजा अंतर्गत रस्ते केले असेल तर आम्ही लोकांनी मागे लागून ती निधी आणून घेतली आणि अंतर्गत रस्ते करून घेतले। असे विविध काम आम्ही केले। पूर्ण खारघरमध्ये असा विकास झाला नाही, असा विकास माझ्या वॉर्डमध्ये मी करून दिलेला आहे। आणि तुम्ही कुठेही खारघरमध्ये बघा, असं कुठेही चांगले काम आणि जे पण काम केले हे सगळे चांगल्या दर्जाचे, चांगल्या क्वालिटीचे मेंटेन करून इमानदारीत काम केलं। आता यांना शिकलेला उमेदवार नको, इंजिनियर नको। मी सरस्वती इंजिनिअरिंग कॉलेजचा सीडीसी मेंबर पण आहे, मला या लोकांनी सीडीसी मेंबरही करून घेतलाय। पूर्ण महानगरपालिकामध्ये समजा इंजिनियर कोण असेल तर मी होतो। पाणी पुरवठा सभापती असताना ज्या गावांमध्ये पाणी नाही त्या गावांना पाणी दिलं पाहिजे म्हणून मी आवाज उचलणारा माणूस आहे। आणि पहिल्यांदा पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही 2 गावांमध्ये मग धानसर असेल, सिद्धी करोळा असेल, तिथे आरो प्लांट लावले आणि लोकांना शुद्ध पाणी देण्यासाठी हा प्रयत्न आपण मी केलेला आहे। म्हणून माझ्या या लोकांनी म्हणून आज तुम्हाला जनता दिसते 400-500 लोक, ही अशीच आलेली नाही, पैसे देऊन आणलेली जनता नाहीये, ही जनता माझ्या प्रेमासाठी आलेली जनता आहे। मी केलेल्या विकास कामासाठी आलेली जनता आहे। तलाव केलाय, सुशोभीकरण केलाय, आरोग्य केंद्र केलाय, विरंगुळा केंद्र केलाय, सिग्नल केलाय, असे विविध काम केल्यामुळे ही जनता माझ्या पाठीशी इथे ठामपणे उभे आहे। आणि मला विश्वास आहे मी जिंकणार और हे सगळे मला निवडून आणणार आणि परत महानगरपालिकामध्ये मी पुन्हा या महासभेमध्ये असेच विविध काम, विकासाचे काम, चांगल्या दर्जाचे काम आपल्याला करून दाखवेल हा विश्वास व्यक्त करतो। ज्या पद्धतीने तुम्ही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, ह्या प्रभागातले जे अपक्ष उमेदवार आहेत बीजेपीचे किंवा अन्य घटकातले त्यांची आपण तुम्ही पॅनलची मोड बांधणार आहात का? अजून काय असं ठरवलं नाही, पण नक्कीच असं समजा आम्ही काही दिवसांनी आमचे सहकारी जे डिसाईड करतील आणि आमच्या सहकार्यांमुळेच मी इथे नगरसेवक आहे आणि सरकारी समजा डिसाईड करतील की असं करूया तर नक्कीच हा विचार करण्यात येईल। मतदारांना आपण नेमकं काय आवाहन कराल या निमित्ताने? मतदार आमच्या खारघरचे सुज्ञ आहे, शिक्षित आहे आणि आमच्या मतदारांना या ठिकाणी जे खारघरची सगळी जनता आहे
ती बुद्धिजीविक आहे. त्यामुळे मला आव्हान करायची गरज नाही. जनता हुशार आहे. शिकलेल्या माणसाला परत संधी देणारी जनता आहे. जनताला माहित आहे कोणी काम केलं. खारघरमध्ये खऱ्या अर्थाने विकास झाला असेल तर कोणत्या वॉर्डमध्ये कोणत्या सेक्टरमध्ये झाला, तर माझ्या सेक्टरमध्ये मी करू शकलो. मी इंजिनियर आहे. महासभेमध्ये बोलण्यासाठी माणसं पाहिजे. गप बसणारे अनपट नाही. शिकलेला माणूस असेल तर तो कायद्याने भांडणार, कायद्याने तिथे त्या ठिकाणी त्या मागणी करणार आणि मग त्या माध्यमातून आम्ही तो विकास केलाय. असा विकास खारघरमध्ये कुठे झाला असेल तर मला दाखवा, अशी मी सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. हे होते धीरज बाविस्कर. जितकी वर्ष या प्रभागाची सेवा केली, लोक सुद्धा आहेत, मला नक्की विजय करतील असा विश्वास त्यांनी या निमित्ताने व्यक्त केला आहे. धन्यवाद.